आपण पाहतोय बंटी पानवलकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. लो फुल टॉस आडव्या बॅटनं ऑन साइडला साळवीच्या बॅट मधून हा पहिला बिग ब्लास्ट. पहा श्रेयसची देहबोली पाहना, एवढी पॉवर नाहीये परंतु मिडल ऑफ द बॅट परफेक्ट आपण पाहतोय. व्हेन यू हिअर द क्लीन साऊंड दॅट टाइम बॉल आउट ऑफ द ग्राउंड. श्रेयसच्या बॅट मधून हा लगातारचा दुसरा सिक्सर. थँक्यू. श्रेयसकडे बघून मला अभिषेक शर्माची आठवण येते. ज्या पद्धतीने तो भारतीय संघासाठी ओपनिंग करतो त्या पद्धतीची बॅटिंग तो करतोय. ओ या वेळेला आपण पाहतोय सिद्धेशने कुठेतरी थांबवलं गेलंय, थोडंसं का होईना परंतु कमबॅक केलंय. एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. मॅच आपण पाहतोय 5 षटकांची असणार आहे. याची दोन्ही टीम्सने आपण नोंद घ्या. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावरती. ओव्हर पिच हेलिकॉप्टर लँड केलाय, बॉल थांबणार नाहीये. साळवीच्या बॅट मधून हा तिसरा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फॅन्टॅस्टिक फॅब्युलस सिक्सर. हे सगळे युवा खेळाडू आहेत. अगदी आल्यानंतर आपण पाहतोय पूर्वीच्या काळामध्ये सिंगल डबलने सुरुवात असायची परंतु आता आपण पाहतोय पहिला बॉल पासून आक्रमकता. ओ चौथा चौथा मोठा फटका हवेमध्ये आणि हवांच्या लाटांसोबत आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. श्रेयस या नावाची चर्चा उद्याच्या संपूर्ण दिवसभरामध्ये होईल. काय बॅटिंग केली आहे, 4 मोठे फटके त्यांच्या बॅट मधून. श्रेयस साळवी मैदानाच्या आतमध्ये ऑन फायर. मधील एक छोटस कालवण गाव, आज त्या गावामधून आलेला हा हिरा या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय दमदार कामगिरी करतोय आणि स्वतःला सिद्ध करतोय. आपल्या नावाची चर्चा संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये व्हावी त्यासाठी त्याचे मैदानाचे आतमध्ये प्रयत्न अगदी यशस्वीरित्या आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. काय फटके खेळलेत. अगोदरच आपण त्या गोष्टीचा उल्लेख केला गेला होता की देहबोली पहा एवढी स्ट्रॉंग नाहीये, हाईटही नाहीये, पॉवरही नाहीये परंतु मिडल ऑफ बॅट जो करतोय ना परफेक्ट टाइम, त्या जोरावरती त्याने 4 मोठे फटके मी तर म्हणेन 6 धावा असे 4 षटकार त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले. आता मात्र आपण पाहतोय एक अनुभवी खेळाडू बंटी पानवलकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सुजित उंडरे बाउंड ट्रॅक वरती दाखल झालेत. षटकातील आपण पाहतोय पहिला बॉल. ओ पहिला बॉल आखूट टप्प्याचा. बंटी यांना जागेवरती गोल फिरवले या गोलंदाजाने. डॉट बॉलने आपण पाहतोय सुरुवात केली आहे. बंटी यांच्याकडे आपण पाहतोय कित्येक वर्षांचा अनुभव आहे आणि समोर एक युवा खेळाडू आपण पाहतोय सुजित उंडरे. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. या वेळेला फटका फसलाय, हवेमध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस्टांच्या मागे विकेट कीपर कोणतीही चूक कर नाहीये. एक चांगली गुड रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळतीये. बंटी पानवलकर इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. धक्का क्रमांक पहिला
बाद. पुष्पा नाम सुन के फ्लावर बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीमचे कॅप्टन कार्तिक आलेत, परंतु पहिल्या बॉल वरती आपण पाहतोय आक्रमण तर करायचं होतं, परंतु लेग बायच्या मध्ये आपल्याला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पान मिळतीये. आणि इथून पुढे सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे झाली ती म्हणजे अर्थात 25 आकड्यावरती 25 विथ लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय 4 षटकार श्रेयस सालवेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. सुजितने आपण पाहतोय थांबवलं गेलंय, परंतु आता पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताचा बॅटर श्रेयस सालवी स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पान मिळेल. 6 मध्ये आपण पाहतोय 24 धावसंख्येवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. सुजित बाउंड ट्रॅक वरती षटकातील आपण पाहतोय हा बॉल क्रमांक 4. हो यावेळी आपण पाहतोय श्रेयसकडे आपण पाहतोय सगळे स्ट्रोक आहेत, फक्त षटकारांचा पाडा तो नाही बोलत आहे. त्या बेल आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. हलक्या हाताने ड्राईव्ह केला आणि त्यानंतर आपण पाहतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पान मिळतीये. स्ट्राईक रोटेशन करणं ही फार इम्पॉर्टंट आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 26 आकड्यावरती 26. या एंडने बॅटिंग करत असताना उजव्या हाताच्या फलंदाजी खूप नंदनवन आहे हे श्रेयसला ठाऊक आहे. या वेळेला कार्तिकचा हा फटका फसलाय. खेळाडू आलेत फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये आपण पाहतोय कोणतीही चूक करत नाहीयेत. श्रेयसला खऱ्या अर्थानं आज साथ मिळत नाहीये. बंटी गेले, त्यानंतर कार्तिक टेंबे ते सुद्धा मैदानाच्या बाहेर जाताना पान मिळतील. धक्का क्रमांक 2 बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती दाखल होताना पाहायला मिळतील. आल्या आल्या पहिल्या बॉल वर देऊ मातो ऑन साइडला फ्लिक केलाय आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने बॉलला पाठवलंय. पहिल्याच बॉल वरती 4 चौकार. शिवसेनेचे समाधानजी गरगरे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही संपूर्ण मानगाव ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही हार्दिक सर स्वागत करतो आणि शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. विनंती असेल अक्षयजी अंधेरी आपल्या शुभ हाताने आपण
त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. एस कॅमेरामॅन वास पडाडे आमचे कॅमेरा मूव्ह करतील. त्या स्क्रीनवरती आपल्याला पाहा मिळत आहेत त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत संपूर्ण MGPL च्या वतीने. यस धन्यवाद. आणि इथून पुढे आपण जाणार आहोत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावपकावरती पाहा मिळते 30 या आकड्यावरती. नव्याने गोलंदाजीसाठी मार्क वरती पाहतोय ओम तलवटकर. पहिला बॉल क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, फील्ड करतील तोपर्यंत आपण पाहतोय सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावपकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे अर्थात 31 आकड्यावरती आपण पाहतो. टीमची धावसंख्या आपल्याला अद्यापपर्यंत पाहायला मिळेल. 5 षटकांची लढत आहे. 12 बॉलचा खेळ आपण पाहतो म्हणजे 2 षटकं तर संपली होती आणि इथून पुढे आता 3 षटकांचा खेळ खऱ्या अर्थानं बाकी असेल. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. इथून जो संघ मॅच जिंकेल तो विवा सुपरस्टार मानगाव या टीम सोबत ती मॅच खेळेल आणि तिथून जो जिंकेल तो सुपर 6 मध्ये आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. काल आपण पाहिला श्री समर्थ कृपा कुरवडे आपल्याला संघ सुपर 6 मध्ये दाखल झालाय. हो हलक्या त्याने आपण पाहतोय बागफुटला आले, कट करण्याचा प्रयत्न राहिला बॅटरच्या माध्यमातून, जास्त काही मिळणार नाहीये. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. सिंगल डबल हे फार इम्पॉर्टंट असतात ज्या वेळेला तुम्ही पार्टनरशिप करता. पार्टनरशिप ही क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते. फक्त चौकार षटकाराने तुम्हाला पुढे इनिंग बिल्डअप करता नाही येत. सिंगल डबल सुद्धा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घ्यावं लागतात आणि ते सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. ओ या वेळेला आपण पाहतोय खूप बाहेरचा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपल्याला खर्च करताना पाहायला मिळतो म्हणजे ओम तलवटकर. नेक्स्ट बॉल आकुटप्प्याचा बॉल, एलिव्हेशन आणि त्याच वेळेला डिस्टन्स कव्हर करणारा श्रेयस साळवीच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. श्रेयसच्या बॅट मधून आपण पाहतोय हा 5वा षटकार होता. ओ 6वा. वा श्रेयसची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा गजर आपण करूयात. 6 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. कालवणकरांचा अभिमान ब्रँड दाखवणारा हा 6वा त्याच्या बॅट मधून दमदार सिक्सर. षटकाराच्या मदतीने टीमची धावत संख्या धावपकावरती पाहायला मिळते 45 आकड्यावरती. 45 बॅटिंग सुरू आहे. 45 मधल्या एकट्याच्या आपण पाहतोय धावा 38 आहेत आणि 38 मध्ये 36 धावा या षटकाराने आले आहेत. हे महत्वाचं असेल. ओ या वेळेला आपण पाहतोय बॉलच्या लाईन पर्यंत श्रेयस नाही पोहोचू शकले. डॉट बॉल आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. परंतु काय बॅटिंग गेली आहे आज, इम्प्रेस केले खऱ्या अर्थानं श्रेयसने. ज्या पद्धतीने तो फटके खेळतोय ना अगदी खूप लांब वरती मारतोय. हो पुन्हा एकदा पाहतोय 2 षटकार त्यानंतर गोलंदाजचं प्रत्युत्तर. ओम तलवटकर देखील सांगतोय हो माझ्यामध्ये देखील आहे क्षमता. लगातारचे 2 डॉट बॉल आणि बघता बघता 18 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या धावपकावरती 5 मिनिटे जाऊन पोहोचली ती म्हणजे 45 आकड्यावरती. इथून पुढे 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल आणि 12 मध्ये किती धावा बनला जातील ते पाहण्यासाठी कुठेही जाऊ नका. पाहत राहा MGPL. एक छोटासा डीजे ब्रेक.
ज्या गोलंदाजाने दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा खर्च करून 2 विकेट आपल्या नावावरती केलं होतं, तोच गोलंदाज आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सुजित उंडरे षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी दाखल झालेत. समोर आपण पाहतोय वैष्णव बागवे. पहिला बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. 2 खेळाडू होते त्यांच्या अगदी मधोमधून बॉल बाउंड्री लाईनच्या पार स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना आता मात्र वैष्णव बागवेच्या बॅटमधून चौकार. बागवे पहिल्या बॉलवरती देखील त्यांच्या चौकार आपण पाहतोय. त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. वैष्णवच्या बॅटमधून टोटल 9 धावा आपल्याला येताना पाहायला मिळाल्या. ओ यावेळेला आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल आणि अतिरिक्तच्या मदतीने आपण पाहतोय संघाचं अर्धशतक 50 धावा आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळत. टीम माऊली मोटर्स लोणेरे या टीमच्या 50 धावा अद्याप पर्यंत जवळपास 19 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न पाठीमागचे क्षेत्र निवडलंय जिथे कोणताही खेळाडू नाहीये. वॅकेंट एरिया मधून बॉल फरार. धावा मिळतील 4. चौकार. तर एका साईडला वैष्णव बागवे त्यांच्या बॅटमधून आपल्याला 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. एक आहे जो चौकारांचा पाडा बोलतोय, एक आहे तो षटकारांचा पाडा बोलतोय आणि संघाची धावसंख्या धावपकावरती पाहायला मिळतीये जाऊन पोचले 54 या आकडावरती. 54 विथ लॉस ऑफ 2 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. अद्यापपर्यंत 2च बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी. ओ पुन्हा एकदा पाहतोय इम्प्रूव्हायझिंग स्ट्रोक. बॉल हवेत, बॉल ढगात आणि बाउंड्री लाईनच्या पार. आता मात्र वैष्णव बागवेच्या बॅटमधून एक अद्भुत षटकार. टीमची धावसंख्या धावपकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचले 60 या आकड्यावरती. 60 रन ऑन बोर्ड. परंतु जे आमचे जे छोटे जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांचं देखील आम्ही खूप सारं कौतुक करणार आहोत. जेव्हा जेव्हा मैदानाच्या बाहेर बॉल जात आहेत आवर्जून आपण पाहतोय बॉल उपलब्ध करण्याचं काम त्यांच्यामधून केलं जातं. त्यांचे देखील आम्ही स्पर्धेच्या मधून खूप सारे कौतुक. समेत मैदानाच्या आतमध्ये जिथे आता वैष्णव बागवेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. ओ या वेळेला आपण पाहतोय एक तिखट प्रत्युत्तर देणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये. बॉलचा टप्पा आहे ना तो गेला मागच्या बॉलमध्ये आपण पाहतोय थोडासा पुढे होता. या वेळेला थोडासा टप्पा मागे खेचला गेला आणि मग बॅटमध्ये नाही आला. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला. डॉट बॉल. पुन्हा एकदा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पहिल्या 3 बॉलवरती चुका केल्या होत्या सुजितने ते आता मात्र सुधारण्याचं काम करत आहेत. अकूट टप्प्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मागच्या 2 बॉलवरती केली आहे आणि त्याचा रिझल्ट आपण पाहतोय लगातारचे 2 डॉट बॉल. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. शेवटचा बॉल इथून पुढे असेल. शेवटचा बॉल आपण पाहतोय पुढे टाकला आणि त्यामुळे बॉल आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवलाय. जा शोधून आणा एवढ्या दूर वरती पाठवलाय. सिक्सर.
बागवे 8 चेंडूमध्ये आपण पाहतोय 25 धावसंख्येवरती खेळत आहेत. त्याचबरोबर श्रेयस साळवी आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये आपण पाहतोय 38 धावसंख्येवरती बॅटिंग करत आहेत आणि टीमची धावसंख्या धाबकावरती पाहायला मिळते म्हणजे 24 बॉलच्या अखेरीस 66 या आकड्यावरती 66 ऑन बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती काय तुफान बॅटिंग केली आहे. 16.50च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय. करण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल कोलातला होता, अगदी अक्षरशः खोदून काढलाय. मिस फील्ड झाली आहे, सिंगल. त्यानंतर डबल आपण पाहतो घेण्याचा प्रयत्न. डेंजर एंड कडे होते श्रेयस, परंतु फेकी तेवढी आपण पाहतोय पॉवरफुल नाहीये आणि त्यामुळे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या पुढे चालली ती म्हणजे दुहेरीच्या मधीनं 68 या आकड्यावरती 68. श्रेयस जो आघाडीला आला होता तो अद्यापपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 40 धावसंख्येवरती खेळतोय श्रेयस. लो फुलटॉस समोर उडवलाय. खेळाडू आहेत त्यांच्या मस्तकावरती दस्तक देणारा श्रेयसच्या बॅट मधून एक फॅन्टास्टिक 4. बहात्तर या आकड्यावरती आणि श्रेयस आपण पाहतोय 44 धावसंख्येवरती खेळतोय. एक युवा खेळाडू आहेत, कालवण गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आज मात्र तालुक्याच्या स्पर्धेमध्ये आग ओकतोय. बहारदार खेळी करतोय. एक सिंगल घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न पाहतोय. फेकीत पुन्हा एकदा चांगली नाहीये. मिस फील्ड आणि त्याच वेळेला परफेक्ट फेकी होत नाहीये, त्यामुळे सातत्याने चुका घडतायत. सिंगल होता तिथे आपण पाहतोय 2 धावा अगदी सहजरित्या इथून पुढे होताना पाहायला मिळतील. 46 वरती जाऊन पोहोचला श्रेयस. टीमची धावसंख्या धाबकावरती पाहायला मिळते 74. 74. 15 चेंडू मध्ये आपण पाहतोय 46 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. लो फुलटॉस आडव्या बॅटनं आणि श्रेयसचा अर्धशतक. चला सगळे विनंती असेल टाळ्यांचा गजरा बंद करूयात, अभिवादन करूया. श्रेयस आपली बॅट उंचवायची आहे. काय बॅटिंग केली आहे. कालवण गावचा सितारा आज तालुक्याच्या स्पर्धेमध्ये आपलं नाव उंचवतोय. अर्धशतक कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. अभिनंदन श्रेयस. धावपकावरती पाहायला मिळते 80 आकड्यावरती 80 रन ऑन अ बोर्ड आणि श्रेयस आपण पाहतोय 16 चेंडू मध्ये 52 धाव संख्येवरती बॅटिंग करतोय. वा श्रेयस, आज खऱ्या अर्थानं सगळ्याच प्रेक्षक वर्गांनी आनंद लुटला असेल बॅटिंगचा. पुन्हा एकदा लो बॉल टॉस. अगदी पाहतोय डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. बॉल थांबणार नाहीये. गोलीच्या वेगानं बुलेट स्ट्रोक आपण पाहतोय श्रेयस साळवीच्या बॅट मधून. आणखीन एक 4. झालाय 17 मध्ये आपण पाहतोय 56 धाव संख्येवरती खेळतोय श्रेयस साळवी. 17 मध्ये 56 टीमची धाव संख्या धावपकावरती मिळते 84 आकड्यावरती 84. इथून पुढे आपण पाहतोय शेवटचा बॉल. शेवटचा बॉल अखेरकार आपण पाहतोय शेवटच्या बॉल वरती विकेट आली आहे, परंतु हरकत नाहीये. श्रेयस ज्या कामासाठी गेला होता ते काम करून मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. 17 चेंडू त्याने फेस केले. 7 षटकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. फक्त एक चौकार आणि वैयक्तिक 56 धाव संख्येची खेळी करून तो मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. कालवण गावचा सुपरस्टार आज या संपूर्ण तालुक्याच्या स्पर्धेमध्ये आपलं नाव
या संपूर्ण मानगावकरांना दाखवताना पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या धावपकरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचले ती म्हणजे अर्थात 84. इथून पुढे येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये 30 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 30 मध्ये 85 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तो म्हणजे बॅटिंग करत असताना उंडरे फायटर्स नागाव या टीमला पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय खूप सारे षटकार चौकार पाहिले. दुसऱ्या इनिंग मध्ये पाहण्यासाठी देखील सज्ज राहा, कारण का दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहतोय खूप मोठी स्टार कास्ट केतन भोसलेकर असतील, राहुल तामनकर असतील, सिद्धेश कोरपे असतील, अशी सगळी स्टार कास्ट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग पर्व दुसराचा दिवस क्रमांक दुसरा, आणि जसे दुसऱ्या डावाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करणार आहोत परिवर्तन आणि आवाजामध्ये बदल आपण करूयात. या ऐकूयात दाखणे गावचा गोड आवाज मनोज जुबारे यांचा. धन्यवाद.
दिशेने पुन्हा एकदा आपण या